वर्ध्याच्या देवळी परिसरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना। नराधमाकडून वृद्ध महिलेवर अत्याचार। नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नागपूरमध्ये बनावट शालार्थ आयडीनं लिपिक बनलेल्या 2 सख्या भावांना पोलिसांनी केली अटक। घोटाळ्यामधील अटक आरोपींची संख्या 20 वर। नागपूरमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामधील आरोपीचा पोलिसांवर आरोप। सोन्याचे दागिने पोलिसांनी हिसकावल्याचा आरोप। आरोपीच्या तक्रारीनंतर सत्र न्यायालयात चौकशीचे आदेश। कोल्हापूरमधील शहापूरमध्ये दगडी वरवंट्यानं युवकाची हत्या। पत्नीच्या नावावरून झालेल्या वादामधून 2 सख्या भावांनी काढला मित्राचा काटा। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धुळ्यामध्ये नागपंचमी निमित्तानं नागासमोर केक ठेवून सर्पमित्राकडून वाढदिवस साजरा। रील इंस्टाग्रामवर व्हायरल। सर्पमित्राला वनविभागाच्या पथकानं केलं जेरबंद। पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर भाजप पदाधिकाऱ्याची दादागिरी। दुचाकीस्वाराला मार लागल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्यावर जात दिली धमकी। कल्याणमध्ये नवजात मुलीला कचरा कुंडीत फेकून दिल्याची घटना। सफाई कर्मचाऱ्यांनी मुलीला जीवदान देत पोलिसांना केलं स्वाधीन। पुणे शहरामधील गावठी हातभट्टी दारू तयार करणारे अड्डे पोलिसांनी ड्रोनच्या मदतीने शोधले। 16 जणांवर गुन्हे दाखल। 36,000 रुपयांचे मुद्देमाल जप्त। पुणे शहरामध्ये विक्रीसाठी आणलेले 351 ग्रॅम एमडी पोलिसांनी केलं जप्त। 76 लाख रुपयांच्या कारवाईमध्ये 2 राजस्थानी नागरिकांना केली अटक। गोंदियाच्या आंबेडकर भवनजवळ तलवार आणि कोयत्यांसह कटकारस्थान रचणारे 2 सराईत दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात। आरोपींकडून हत्यारं, मिरची पावडर आणि रोख रक्कमही जप्त।